सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अतिक्रमण हटव मोहिमेच्या मुद्द्यावरून अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी सत्ताधारी भाजप आणि स्थानिक प्रशासनावर सडकून टीका केली आहे। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरिबांचे नियमानुसार साधी पुनर्वसन करा आणि मगच अतिक्रमण काढा अशी ठाम भूमिका शाह यांनी मांडली आहे। उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिका आणि पोलीस प्रशासन केवळ भाजपच्या दबावाखाली कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून कोणालाही सत्तेचा माज न दाखवण्याचा खणखणीत इशाराही दिलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संवेदनशील प्रश्नावर स्वतःच्या पक्षाकडून कोणतीही साथ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत येत्या आठवड्याभरात कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबतचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले। यावेळी आगामी काळात धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आपण सरकारमध्ये आहात, आपला पक्ष पण सरकारमध्ये आहे, मात्र ते देखील दखल घेत नाही, त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? आता हे बघा, आम्ही खरं तर मी जेव्हा संविधानिक पदावर होतो त्यावेळेस मला कुठल्याही पक्षाची मदतीची गरज पडली नव्हती, आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे। परंतु संविधानिक पद नसताना जे माझ्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी आलेली होती आणि ती जबाबदारी पाडण्यासाठी मी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पार्टीत मी समावेश केला होता आणि माझे कुठले 2 नंबरचे धंदे नाही किंवा जास्त कुठले मोठमोठे संस्था नाही। फक्त मी जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये व त्यांना न्याय मिळावा यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि अत्यंत अल्प काळात म्हणजे खूप कमी वेळ मला मिळाला होता। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 4 महिन्यापूर्वी मी त्या पक्षात गेलो होतो आणि पक्ष बदलल्यानंतर सुद्धा मी आमच्या ताकदीवर, आमच्या लोकांच्या मेहनतीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आम्ही 8 नगरसेवक धुळे शहरात निवडून आणले। परंतु आज आपण बघत असाल तर हे जे भाजप आहे हे राज्यात आमच्या सोबत त्यांची युती असताना सुद्धा आता ते काय करताय आपण बघतच असाल, फक्त 2 प्रभागात ते अतिक्रमण काढताय। एक तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा 4 नगरसेवक माझ्या पक्षाचे आहे आणि आता हे जे देवपूर मध्ये जे अतिक्रमण निर्मूलन करतायत तिथे सुद्धा माझ्याच पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आणि असं असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा आमच्या पक्षश्रेष्ठींना पत्र दिला, लेखी पत्र दिला, त्यांच्या कानावर हे सगळ्या गोष्टी सांगितल्यावर सुद्धा आम्हाला प्रशासनाची कुठलीही मदत होत नाही। म्हणून आज एक बैठकीचे आयोजन केले गेले होते, त्यात अनेक कार्यकर्त्यांचा आणि आमचे काही नगरसेवकांचा सुद्धा दोष होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा। परंतु मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि 2 दिवसानंतर सुद्धा आमची एक तातडीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। येत्या आठवड्याभरात आम्ही आमचा जे निर्णय आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहायचा किंवा राजीनामा द्यायचा किंवा कुठल्या पक्षात जायचा हे सगळं आम्ही येत्या 8 दिवसात ठरवणार आहोत। म्हणजे आपण या कारवाई थांबली नाही म्हणून की पक्ष तुम्हाला साथ देत नाही म्हणून तुम्ही पक्ष बदलणार आहे की पक्षाचा राजीनामा देणार आहे? आता राजीनामा देणार किंवा नाही हे नंतरची गोष्ट आहे, पहिले तर ऐकून घ्या। आणि हे अगदी बरोबर आहे की पक्षाचा आम्हाला कुठलीही मदत होत नाही, पक्षाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा सहकार्य केला जात नाही आहे आणि त्याविषयी आमची चर्चा झालेली आहे। आता येत्या आठवड्याभरात आम्ही ठरवणार आहोत की या पक्षात राहायचा किंवा पक्ष सोडायचा किंवा दुसऱ्या पक्षात जायचा हे नंतर आम्ही सांगणार आहोत। भैया परत बॅक टू पॅव्हिलियन पुन्हा BMI मध्ये जाल की अजून काही गोष्ट? अरे बाबा, पहिले तर आता आमचा हात ठरलेला नाही की राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची,
आणि नंतर काय आमचा सर्व माझा एकट्याचा निर्णय नाही, हे जेवढ्या माझे प्रमुख कार्यकर्ते सचित नगरसेवक मंडळी आमचे जे मोठे मार्गदर्शक लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. हा निर्णय हा अतिक्रमणाच्याच विरोधातला आहे की इतर पण कामं होत नाही, नाही? इतर पण कामं, फक्त अतिक्रमणचा हा मुद्दा नाही, परंतु जसे गोरगरिबांचे कामं, विकास कामे व्हाव्या यासाठी पण आमचा प्रयत्न असतो आणि त्याला सुद्धा अजूनपर्यंत काही खूप जास्त प्रतिसाद मिळालेला नाही. हे सुद्धा आमच्या नगरसेवकांची नाराजी आहे. तर आता बघू आम्ही पुढच्या आठवड्यात काय ठरतो त्याप्रमाणे आम्ही आपल्याला नक्की करतो. त्यात आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं असं आहे की आमच्या अतिक्रमणाला विरोध नाही, परंतु जे लोक गोरगरीब आहेत तिथे जे 25-30 वर्षापासून राहतात त्या लोकांचा कुठलाही पुनर्वसन न करता त्यांना बेघर करण्यात आलेलं आहे आणि त्यात प्रमुख भूमिका म्हणजे भाजपाची आहे. आम्ही भाजप सरकारचा आणि भाजपाच्या लोकांचा, प्रतिनिधींचा धिक्कार करतो आणि शासनाकडे आमची हीच मागणी आहे की तुम्ही अतिक्रमण काढा, जरूर काढा, परंतु आपण एकीकडे म्हणता जर आपण आता जानेवारीमध्ये सुद्धा एक GR काढण्यात आलेला आहे सरकारकडून की जे अतिक्रमण धारक 2011 पूर्वीचे आहे त्यांचं पहिले पुनर्वसन करण्यात यावा किंवा जे लोक तिथे ज्या भूखंडावर राहतात त्याच ठिकाणी त्यांना पक्की घरे बांधून देण्यात यावी, नंतर त्यांचं अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावं. परंतु इथे आपण बघितला की हे जे राक्षसी जे वृत्तीचे लोक आहेत ते एका विशिष्ट समाजावर अत्यंत दुर्दैवीपणे, निर्दयीपणे अत्याचार करताय. आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो. परंतु जे प्रशासन आहे, आता आपण बघितलं असेल की 3 दिवसापूर्वी औरंगाबाद हायकोर्टाकडून त्या स्टे आपला अतिक्रमणाविषयी हायकोर्टाने स्टे ऑर्डर दिला होता आणि त्या स्टे ऑर्डरची कॉपी इथे मेलवर आल्या नसल्यामुळे आम्ही रात्री संध्याकाळी तिथे जाऊन आणि आमच्या वकिलांनी त्यांचा लेटर हेडवर आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि जे महसूलचे जे अधिकारी होते त्यांना सुपूर्द केले. त्यानंतर सुद्धा त्यांनी हायकोर्टाचा अवमान केलेला आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी रात्री पहिले SP साहेबांना फोन केला, जिल्हाधिकाऱ्यांना, आयुक्तांना फोन केला आणि लेखी पत्र सुद्धा दिला की ह्या कामाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, तरी आपण ही मोहीम थांबवण्यात यावी आणि जे अतिक्रमण धारक आहे त्या लोकांना बोलावून विश्वासात घेऊन आणि त्यांना पर्यायी जागा देऊन नंतर ते अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे अशी त्यांना आम्ही विनंती केली. परंतु आता हे जे आपला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे ते अगदी पाळीव प्राणीसारखा वागतो आहे आणि भाजपाच्या इशाऱ्यावर तो काम करतो आहे. परंतु ह्या ज्या लोकांनी माननीय हायकोर्टाचा अपमान केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कंटेमाफ कोर्ट दाखल करणारच आहोत. सोबत ह्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की सत्तेचा माज नसावा. सत्ता आज तुमच्याकडे आहे, उद्या आमच्याकडे पण येऊ शकते. आपण बघितलं असेल आम्ही पण 5 वर्ष सत्ता भोगलेली आहे, परंतु आम्ही कोणत्याही गोरगरिबांना त्रास न देता फक्त शहराचा विकास कसा व्हावा आणि शहरात शांतता कशी नांदावी आणि शहरात भाईचारा, एकोपा कशा निर्बाधित राहावा त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि विकास करून दाखवलेला आहे. तरी मी सर्वांना आमचे जे धुळे शहराचे जेवढे नागरिक आहेत त्यांना पण विनंती करतो की आपण संयमाने वागावा आणि जिल्हा प्रशासनालाही विनंती करतो की आपण कुठल्याही दबावाखाली न पडता जे शासनाचे नियम आहे त्यानुसार जे गोरगरीब आहे त्यांना बेघर करण्यापूर्वी पहिले त्यांचं पुनर्वसन करावं, नंतर ते अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.